जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिद्धनाथ येथील लेण्याद्री सहकारी दूध उत्पादक संस्थेचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। संस्था स्थापनेपासून गेली 35 वर्ष संस्थेचं अध्यक्षपद सांभाळणारे किसनबाबा मेहर यांची नव्याने पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि त्या निमित्ताने सर्व संचालकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी जुन्नर पंचायत समिती सभापती कमलताई शळकंदे, जुन्नर नगर परिषदेचे नगरसेवक प्रशांत सराईकर, भाऊसाहेब कुंभार, त्याचबरोबर बेलसर गावच्या सरपंच नीताताई ताजने, उद्योजक धीरज दातखिळे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेली 35 वर्ष अखंड सेवा करणाऱ्या किसनबाबा मेहर यांच्या नेतृत्वावर ते दूध उत्पादक शेतकरी यांनी कायम विश्वास ठेवला असून त्याबाबत सभापती कमलताई शळकंदे यांनी सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा दिल्या। या निमित्तानं आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे। रात्री ऐन वेळेला तुम्हाला अगदी फोन केला, आमचे धीरज भाऊ म्हणले सभापती ताई येतील, म्हणलं कॉन्टॅक्ट करून द्या। मग तुमचं त्यांचं माझं आपलं सगळं फोन संपर्क झाला आणि मग तुम्ही होकार दिल्यावर आम्ही या कार्यक्रमाची रूपरेषा आखली। छत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जुन्नर तालुका आणि जुन्नर तालुक्याचा आदर्श भक्त गाव सिद्धनाथ पिंपळगाव ह्या ठिकाणी आदर्श ग्रामपंचायत। आज सिद्धनाथ पिंपळगाव ह्या ठिकाणी येत असताना आजचा कार्यक्रम हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे। आज ह्या कार्यक्रमाला आपल्या जुन्नर पंचायत समितीच्या असणाऱ्या या सगळ्याच भागातील किंवा तालुक्यातील जुन्नर मधले सगळे शहरातील सगळेच आज मान्यवर ह्या व्यासपीठावर उपस्थित आहेत। त्यामध्ये आपल्या नगर परिषदेचे नगरपालिकेचे नगरसेवक आपले कुंभार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आत्ताच नव्याने ज्यांची नियुक्ती झाली ते प्रशांत सराईकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमच्या समवेत आलेल्या बेलसर गावच्या सरपंच नीताताई ताजने त्या या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमच्या समवेत काम करणारे आमचे धीरज भाऊ दातखिळे ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर अशोक भाऊ बोचरे आपले पत्रकार म्हणून आपल्या या सगळ्यांचं छायाचित्र करत आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत। ह्या व्यासपीठावर असणारे अनेक मान्यवर, अनेक ज्येष्ठ मंडळी आमचे आकाश भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर सगळ्याच माझ्या महिला भगिनी, सगळेच माझे ज्येष्ठ पुरुष सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। आज तुमचा हा आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे लेण्याद्री सहकारी दूध संस्था ह्या ठिकाणी तुमचा सत्कार समारंभ, ज्यांची तुमची 36 वर्ष सेवा झाली आणि तुम्ही ही जी संस्था काढली त्या संस्थेचा कुठं मान सन्मान केला पाहिजे त्यासाठी तुम्ही ठेवलेला हा आगळा वेगळा कार्यक्रम। आज तुमच्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून ज्यांचं काम या ठिकाणी चाललेलं आहे ते किसनबाबा मेहर तुम्हाला आज मार्गदर्शन करत आहेत आणि तुमचं अध्यक्षस्थान ते भूषवत आहेत। त्याचबरोबर उपाध्यक्ष असणारे आपले शिवाजी भाऊ खंडागळे ते या ठिकाणी उपस्थित आहेत। तुमचा असणारा त्याचबरोबर तुमच्या गावामध्ये असणारा झुटोबा देवस्थान ट्रस्ट त्या ट्रस्टचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। संत तुकाराम ज्येष्ठ नागरिक संघ, नागरिकांचा मान सन्मान, 60 वर्षानंतर आपल्याला कुठेतरी विरंगुळाचं साधन हवं आणि आपण कुठेतरी एकजुटीने बसून आपल्या विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे असं आपलं असणारं विचारांचं देवाणघेवाण म्हणजे आपलं असणारं ज्येष्ठांचं नागरिक संघ या ठिकाणी तुमचा झालेला आहे। मी तुमच्या सर्व संघाला, तुमच्या दूध उत्पादक संघाला सर्वांना शुभेच्छा देत असताना मला असं वाटतं की आत्ताच मामांनी आम्हाला सांगितलं की आमचा एक छोटासा रस्ता या ठिकाणी प्रलंबित आहे, त्याचं तुम्ही आमच्याकडे आज निवेदन दिलेलं आहे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मी तुमच्या दिलेल्या निवेदनाचा स्वीकार करून तुमच्या कामासाठी मी अग्रेसर राहील एवढा शब्द मी तुम्हाला देते। तुम्ही आमदार साहेबांकडे आता 4 दिवसापूर्वी जी मागणी केलेली आहे की तुमचे स्मशानभूमी असणाऱ्या दोन्ही बाजूचा जो तुम्हाला संरक्षण भिंतीची गरज आहे, नक्कीच आज ह्या व्यासपीठावर अनेक मान्यवर आपले काम करणार आहेत। नक्कीच तुम्हाला आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या त्या संरक्षण भिंतीसाठी नगरीच अग्रेसर राहू आणि तुमचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्याचा मानस या ठिकाणी ठेवते। आज या ठिकाणी बरेच मान्यवर उपस्थित आहेत, बरेच जणांची नावं माहित नाही, नव्याने सुरुवात आहे। दुसऱ्या वेळेस आल्यावर तुमच्या सर्वांची नावं परिचयात आज या ठिकाणी येऊन मान सन्मान केला, जो सत्कार केला त्याचा स्वीकार करते आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा।